नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत अल निनो आणि ला निना या दोन सिस्टम्स प्रणाल्या आहेत. या दोन सिस्टम प्रणालीचा भारतीय मान्सूनवरती याचबरोबर भारतीय व हवामान अंदाजावरती त्याचा काय विपरीत परिणाम होतो याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सर्वप्रथम जर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती नक्की करा म्हणजे तुम्हाला हवामानासंदर्भात याचबरोबर दररोजचा हवामानाचा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल. सर्वप्रथम अल निनो आणि ला निना म्हणजे काय आणि याचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होतो. ख्रिसमसच्या दरम्यान म्हणजे जर डिसेंबर महिना असेल त्या डिसेंबर महिन्याच्या मध्ये दक्षिण अमेरिकेचा जो पश्चिमी घाट असेल त्या पश्चिमी किनारपट्टीवरती प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जे असतं ते नेहमीपेक्षा अचानकपणे वाढते. या होणाऱ्या घटनेला तसेच हवामान बदलास आपण एल निनो असे म्हणतो. तसेच प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच आपण ला निना असे म्हणतात. सर्वप्रथम अल निना असेल किंवा ला निना असेल या दोन्ही सिस्टम प्रणालीबद्दलचा जर विचार जर केला माणसांच्या मध्ये गैरसमज असा आहे की एल निना असेल त्याला भारतामध्ये दुष्काळ पडतो असं नाहीये. अल निनो असेल काही वर्षी आपण पाहिलेलं आहे की अल निनो असतानाही भारतामध्ये समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर ला निना असेल तर महापूर येईल तसेच अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो. तसंही कंडिशन्स नाहीये म्हणजेच ला निना असेल त्यावेळेलाही काही काळामध्ये सामान्य स्थितीमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर अल निनो असेल किंवा ला निना दोन्ही विपरीत परिणामामुळे मान्सूनवरती काय परिणाम होत असतो. याचबरोबर भारतामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असते. तसेच काही ठिकाणामध्ये आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागतो म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला अल निनो असेल त्यावेळेला कदाचित जे जंगल विभाग आहेत म्हणजेच फॉरेस्टमध्ये आग लागत असते म्हणजे त्याला आपण फॉरेस्ट फायर म्हणत असतो. या संपूर्ण घटनाबद्दलचं आपण जर बारकाईने जर पाहिलं सर्वप्रथम आपण न्यूट्रल फेज म्हणजे सामान्य स्थितीबद्दलचा आपण जर विचार जर केला सामान्य स्थितीला अमेरिकाचे दक्षिण अमेरिका असेल त्या ठिकाणी जो वातावरण असेल ते वातावरण व समुद्राचे जे पाणी असेल ते थंडगार पाणी असतं. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे पश्चिम किनारपट्टी असेल पूर्व किनारपट्टी आणि उत्तरेचा भाग असेल इंडोनेशिया वगैरे या ठिकाणी समुद्राचं तापमानाचं जे पाणी असतं ते गरम पाणी असतं. तसेच ट्रेंड विंड्स जे असते ते ट्रेंड विंड्स पूर्वेकडून पश्चिमेला जाते. मात्र ही याचा वाऱ्याचा जो वेग असतो तो वेग हा सामान्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तसेच ऑस्ट्रेलियामधून जी हवा आहे ती उत्तरेला सरकते. त्यावेळेला ज्याला उत्तरेला वारं सरकतं त्यावेळेला ढगांची स्थिती निर्माण होते. बाष्पीभवन होतं खूप सारं कारण की गरम पाणी आहे. बाष्पीभवन झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. मात्र पेरू हा या देशाचा म्हणजे पश्चिम किनारपट्टी आहे अमेरिकेची या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अत्यल्प पाहायला मिळतं. याचबरोबर भारताचा जर विचार केला ज्याला सामान्य स्थिती असते त्यावेळेला मादागास्कर या ठिकाणी एक एरिया तयार होतो. याच ठिकाणी आयओडी हा पॉझिटिव्ह फेजमध्ये असतो. ज्यावेळेला सामान्य स्थितीमध्ये ट्रेंड विंड्स पूर्वेकडून पश्चिमेला सरकतात त्यावेळेला गरम पाणी ऑस्ट्रेलियामध्ये येतं. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये कमी दाबाचं प्रेशर तयार होतं लो प्रेशर एरिया तयार होतो. ढगांची स्थिती उत्तरेला वरती तयार होते वातावरणामध्ये त्यावेळेला. तसेच ऑस्ट्रेलियामधून कुमकत वारं आहे ते कुमकत वारं पेरू या ठिकाणी जातं म्हणजे दक्षिण अमेरिकेला पोहोचतं. त्याच पद्धतीचं वारं मादागास्कर या ठिकाणी जातं म्हणजेच कुमकत वारं याही ठिकाणी येतं. मात्र त्यावेळेला भारतीय उपखंडामध्ये म्हणजे भारताचे जे कर्कवृत्त आहे त्या ठिकाणी
लो प्रेशर एरिया तयार होतो. ज्याला तो लो प्रेशर एरिया तयार होतो त्याला हाय प्रेशर कडून वारं जे आहे ते भारताच्या दिशेने जातं. त्यावेळेला भारतामध्ये पाऊस हा सामान्य स्थितीमध्ये पाहायला मिळतो. जो सर्वसाधारणपणे सामान्य मान्सून हा आपण समजला जातो. याच बरोबर आपण ला निना आणि अल निनो बद्दल पाहिलं. सर्वप्रथम ला निना बद्दलचा आपण जर विचार केला तर ला निनामध्ये प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तसेच या प्रभावामुळे दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पावसाचे प्रमाण असतं ते वाढत राहतं. भारतामध्येही मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळतो आणि ऑस्ट्रेलियामध्येही पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. याचबरोबर भारतीय उपखंडात मान्सून ऋतू तीव्र होणे तसेच हे ला निनाच्या वर्षामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. आशिया आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये ला निना हवामानावर मोठा प्रभाव टाकतो. काही प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पूर आणि पिकांची हानी होऊ शकते. सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिला तर ला निना फेजमध्ये जे विंड आहे ट्रेंड विंड्स आहे या ट्रेंड विंड्स पूर्वेकडून पश्चिमेला वाहतात. तसेच या ट्रेंड विंड्सचं स्पीड असतं ते नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळत असतं. त्यावेळेला दक्षिण अमेरिकेची जी किनारपट्टी आहे या भागामध्ये हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि या ठिकाणी पाण्याचं तापमान जे आहे ते थंड असतं. तसेच ट्रेंड विंड्सच्यामुळे गरम पाणी जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या आणि इंडोनेशियाच्या वरती येतं. या ठिकाणी पाण्याचं जे तापमान असतं ते जास्त असतं. समुद्राचंही तापमान त्यावेळेला जास्त असल्यामुळे गरम पाणी या ठिकाणी तयार होत असतं. ज्यावेळेला या ठिकाणी गरम पाणी तयार होतं त्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतो आणि लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा जो बहुतांश भाग असेल या भागामध्ये अचानकपणे ढगांची व्याप्ती तयार होते व पाऊस त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या वेळेला ऑस्ट्रेलियामधून वारं जे आहे ते वरती जातं. हे वारं कुमकुवत जे वारं असतं ते कुमकुवत वारं पेरू म्हणजेच दक्षिण अमेरिकेला या भागामध्ये पोहोचत असतं. तसेच ऑस्ट्रेलियामधून अजून वारं जे आहे ते मॅदागास्कर या ठिकाणी जातं आणि मॅदागास्करची या ठिकाणी हाय प्रेशर एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी वरून जी हवा आहे ती हवा लो प्रेशर एरियाकडे जाते. म्हणजे लो प्रेशर एरिया हा भारतीय उपखंडामध्ये कर्कवृत्त आहे त्या ठिकाणी तयार होतो. त्या दरम्यान या लो प्रेशर एरिया करून भरपूर प्रमाणामध्ये वारं जे आहे ते लो प्रेशर एरियाकडे खेचलं जातं आणि भारतीय मान्सूनवरती त्याचा चांगला परिणाम होत असतो. भारतामध्ये पूरजन्य परिस्थिती काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला ला निना फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. या उलट जर पाहिलं तर दक्षिण अमेरिका असेल या ठिकाणी लो प्रेशर हाय प्रेशर असल्यामुळे आणि थंडगार पाणी असल्यामुळे या ठिकाणी पाऊस हा एकदम कमकुवत असतो. त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळत असते व काही ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये फॉरेस्ट फायर पण उत्तरेला पाहायला मिळत असतो. अल निनो बद्दलच आपण जर माहिती पाहिली अल निनोच्या दरम्यान जर विचार केला तर पूर्व मध्य उष्णकटिबंधात प्रशांत महासागराचे सरासरी जर विचार केला 0.5 अंश सेल्सिअसने तापमान वाढलेलं असतं. अल निनोच्या काळात हे दिसून येतं. याचबरोबर प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान वाढण्याचे प्रकार 2 ते 7 वर्ष अंतराने दिसून येत असतं. प्रशांत महासागराच्या पाण्याचे अशा प्रकारे तापमान वाढण्याचा कालावधी जवळ पाहिला जवळपास 7 महिने ते 9 महिन्यापर्यंत असू शकतो. आता अल निनोची लक्षणे जर विचार केला तर हिंद महासागराचा जो पाण्याचा पृष्ठभाग असेल तसेच इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी हवामानामध्ये हवेच्या दाबामध्ये वाढ होत असते. तसेच पेरू देशाच्या जवळ गरम हवा वरती जाते त्याचा परिणाम उत्तरेकडील पेरुविलीन दुष्काळी भागात पाऊस आपल्याला अपेक्षित असतो. तसेच पश्चिम प्रशांत महासागरातील आणि हिंदी महासागरात उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे जातात. म्हणजे ला निनाच्या उलट हे अल निनोमध्ये होत असतं. याचबरोबर ह्याचा भारताच्या
हवामानावर काय परिणाम होत असतो, तर सर्वसाधारण मान्सून पावसापेक्षा कमी पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर तो सरासरीच्या 95% इतका असतो. तसेच भारतीय पिकं असतील म्हणजेच ऊस असेल, कापूस असेल, तेलबिया असतील, भात पिकावर प्रामुख्याने त्याचं नुकसान झालेलं पाहायला मिळत असतं. याचबरोबर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळत असतो. म्हणजेच जे समुद्र सपाटी भाग असेल, कोकणाचा भाग जर पाहिला तर कोकणाच्या भागामध्ये पाऊस चांगला पडतो. मात्र मराठवाडा असेल, तसे पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये पाऊस हा कमी पाहायला मिळत असतो. याचबरोबर जून जुलै महिन्यात पावसातील मोठा खंड पडणे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. याचबरोबर आपण मॅपनुसार जर पाहिलं तर एल निनोच्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पाणी जे असतं ते थंड पाणी असतं. तसेच पेरू म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टी भागामध्ये पाणी जे असतं ते गरम पाणी पाहायला मिळतं. याचबरोबर ज्या ट्रेंड विंड्स पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात ते त्याचं जे स्पीड असतं ते कमकुवत असतं, स्पीड एकदम कमी असतं. त्यावेळेला ज्यावेळेला ला निनाची कंडिशन असते त्याच्याबरोबर उलटी कंडिशन या ठिकाणी होते. ला निनामध्ये ऑस्ट्रेलियाच्या भागामधून हवा उत्तरेला सरकते. मात्र एल निनोच्या कंडिशन जर पाहिलं तर दक्षिण अमेरिकेकडून वारं जे आहे ते वरती जातं. या ठिकाणी ढगांची निर्मिती तयार होते व मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पेरू ह्या देशामध्ये पाहायला मिळत असं म्हणजे दक्षिण अमेरिकामध्ये. यावेळेला अमेरिकेमधून कुमकुवत वारं हे ऑस्ट्रेलियामध्ये येत असतात. तसेच अमेरिकेमधून ही दुसरं कुमकुवत वारं जे आहे ते मेदागास्कर पर्यंत पोहोचलं जातं. मात्र ला एलच्या कंडिशनला ज्याला मेदागास्करमध्ये पण हाय प्रेशर एरिया असतो, मात्र तो कुमकुवत असतो. तसेच भारतीय मान्सून उपखंडामध्ये लो प्रेशर एरिया जरी तयार झाला तर त्यावेळेला जे वारं कुमकुवत वारं हे लो प्रेशर एरियाकडे जातं. त्या कारणामुळे भारतीय उपखंडामध्ये मान्सून हा अत्यल्प कमी झालेला पाहायला मिळतो. म्हणजे मान्सूनचा पाऊस असतो तो एकदम कमी प्रमाणामध्ये पडत असतो. या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येही पाऊस हा अत्यल्प होत असतो. मात्र दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस हा जास्त पाहायला मिळत असतो. हे होतं अल निनो आणि ला निना या दोन सिस्टम्स प्रणालीचा भारतीय मान्सूनवरती त्याचा काय परिणाम होत असतो. हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. धन्यवाद.